श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या दिव्य दिव्य अशा चरित्राचं श्रवण करत असताना, चरित्राचं अवगाहन करत असताना वैभव संपत्ती धन दौलत जागा स्थावर जंगम ही प्रलोभन यातून पलीकडे गेल्यानंतर सुद्धा भगवंत किती परीक्षा घेत असतात सतत या ना त्या रूपाने। आपण मागे महाराजांच्या वैराग्याच्या बद्दलची गोष्ट ऐकताना सोन्याची मूर्ती मिळाली पण नाकारली हे ऐकलं। स्वतः श्रीमंत छत्रपती महाराजांनी जमीन देऊ केली, मठ बांधून इथे राहा म्हणून आपल्या पुढे त्यांच्या पुढे प्रयोजन ठेवलं, मनातला मनोदय ठेवला, पण तो सुद्धा त्यांची समजूत काढून सांगितलं। म्हणाले आम्हाला यात अडकायचं नाहीये। मला महाराजांचे शब्द सांगण्याचा मोह या निमित्ताने होतोय। टेंबे स्वामी महाराज किती लढिवाळपणे दत्तात्रयांना म्हणतात, एके ठिकाणी हाच भाव या सर्व मंडळींचा असतो। न मागे वैकुंठ तिचे ती मिरास, न मागे वैकुंठ तिची ती मिरास, तिची न आम्हास खास आस, आस रिद्धे सिद्धे चतुर्मुक्तीची न, मी तुम्हावरून ओवाळी त्या हो ब्रह्मलोकांची नको वार्ता, बंधूचा तो वाटा कास या बापा तू समर्थ, मग मी किमर्थ, दुसऱ्याचा अर्थ व्यर्थ मानू, मागू तेची धन दे तुझे दर्शन, वासुदेवा आन धन नको, तुझे दुजे भक्त करती जरी धावा। किती सुंदर वर्णन केलंय। न मागे वैकुंठ तिची ती मिरास, तिची न आम्हास खास आस, त्या चतुर्मुक्ती नको, ते व्यवहारातलं काही नको, इह परलोकीचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा, असं जे नामदेव महाराज म्हणतात त्या संतांच्या या उपनिषदातल्या प्रमाणाप्रमाणे चालून आलेली संपत्ती सुद्धा नाकारण्याचं धाडस या महापुरुषांच्या ठिकाणी होतं। या नारायण स्वामींच्याकडून किती शिकण्यासारख्या या छोट्या छोट्या कथानकातून किती मोठ्या मोठ्या या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। सज्जन हो, कोल्हापुरामध्ये मुक्काम असताना एक दिवशी महाराजांची, दत्तप्रभूंची आणि आईसाहेबांची म्हणजे महालक्ष्मीची आज्ञा झाली। काय आज्ञा झाली ही तर कथा एक अतिशय जबरदस्त अशी कथा आहे बरं का। भगवत भक्तांच्या या कथा ऐकण्याची इच्छा निर्माण व्हावं, कथामृत पान करावं अशी इच्छा व्हावं, हे भगवंताच्या कृपेचं लक्षण आहे। भागवतामध्ये महाराज म्हणतात, तावत कर्माणि कुर्वीत नो निर्विद्येत यावत, मत कथा श्रवणादव्वा श्रद्धा यावन्न जायते। या न्यायाने माझ्या कथा तर ऐकतो, पण माझ्या भक्तांच्या कथा सुद्धा श्रद्धेने ऐकतो, तो खरा महाभागवत म्हणाले। एक दिवशी चमत्कार असा घडला की नित्याचं भजन झालं आणि महालक्ष्मीचं आणि दत्तगुरूंची आज्ञा झाली, पन्हाळगडावरती जा, तिथे एक गुफा आहे, शक्तिपुत्र आणि वसिष्ठ महर्षींचे नातू पराशर हे एकांत वास करून त्या ठिकाणी राहिलेत।
पन्हाळगडावरती गुफा आहे, तिथे अदृश्य रूपात आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश बिभीषणः कृपश्च परशुरामश्च सप्तैता चिरजीविनः, असं आपण सप्त चिरंजीवांचं वर्णन करतो. याच्यामध्ये मार्कंडेयासहित चिरंजीव असणाऱ्या या पाठात पराशर ऋषींची गणना केली जात नाही, पण हे पराशर ऋषी तिथं राहतात. तुम्ही त्यांचं दर्शन आहे या मुक्कामामध्ये घेऊन या. म्हणून देवद्वयांनी, भगवतीनी, जगदंबेनी आणि दत्तप्रभूंनी आज्ञा केली. महाराज पन्हाळगडाच्या दिशेने शिष्यांना घेऊन निघाले आणि शिष्यांना घेऊन जाताना वाटेत जातात तो एक चमत्कार घडला. एक धष्टपुष्ट असा बैल अचानक मधल्या वाटेमध्येच, मळी वाटेतून, एका उसाची शेत होतं सगळीकडे, त्या मळी वाटेतनं अचानक त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्या पांढरा शुभ्र तो धष्टपुष्ट असा बैल पाहिला आणि योग्याची खूण योगीच लोक जाणतात. लांबून पाहिलं आणि महाराज गेले. तो बैल पुढे आला, या नारायण स्वामींच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. नारायण स्वामींनी त्या बैलाकडे पाहिलं. योग्याच्या खुणा योग्यासच माहीत असतात असं म्हणतात, त्याप्रमाणे हे पराशर मुनी आहेत हे नारायण स्वामींनी लगेच ओळखलं. या रूपामध्ये आपल्याला दर्शन द्यायला आलेत. शिष्य म्हणतात असा धष्टपुष्ट आणि सुंदर बैल म्हणाले आपण पाहिलाच नाही. त्या शिष्यांची संवाद चालू असताना महाराजांनी चटकन त्या बैलाचे पाय पकडले आणि त्याचे पाय चरण कमलाची सेवा सुरू केली. त्याला नमस्कार केला, महाराजांकडून सेवा घेतली आणि तो बैल निघून गेला. ते शिष्य म्हणाले महाराज जायचंय ना पन्हाळगडावरती. महाराज म्हणाले आता आपलं काम झालं, चला म्हणाले आता परत कोल्हापूरला. मग ते शिष्य म्हणाले पन्हाळगडावर जायचं होतं ते काय झालं. ते म्हणाले पन्हाळगडावरती जाऊन, पन्हाळ्याला जाऊन ज्यांचं दर्शन घ्यायचं होतं ते भेटून गेले. कोण भेटून गेले. ते म्हणाले वृषभाच्या रूपामध्ये साक्षात पराशर मुनी दर्शन घेऊन गेले. ही लीला जेव्हा त्या शिष्यांना कळली तेव्हा शिष्यांना सुद्धा धन्यता प्राप्त झाली. बघा, दत्तकृपा झाल्यानंतर महान सिद्ध योगी, महान ऋषीमुनी सुद्धा साधकाला, भक्ताला कसं दर्शन देतात, कृपा करतात, हे या चरित्राख्यान ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं. सज्जन हो, आणि काय काय घडलं या चरित्राख्यानामध्ये, पुढे यांचा जीवनक्रम कसा झाला, पुढे यांचं चरित्राच्या आख्यानाची सांगता कशी झाली, आपण क्रमाक्रमानं तो भाग पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून इथे थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.